इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद काही जुना नाहीये। मात्र आता महायुती झाली तरी राष्ट्रवादी आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मित्रपक्षाचे पदाधिकारी जाहीर भाषणात धमकवत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केलाय। मित्रपक्षाचे पदाधिकारी जाहीर धमकी देतात म्हणजे आम्ही मतदारसंघामध्ये आता फिरायचंच नाही का, असा थेट सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली आहे, योग्य पद्धतीने कामकाज करत आहे। परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत। त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत। त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे, असं पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केलंय। सदर बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावं, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे। तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती, असं या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेलं आहे। दरम्यान इंदापूरमध्ये भाजप राष्ट्रवादीत काही मतभेद असतील तर ते दूर करू, असं हर्षवर्धन पाटील यांच्या आरोपांनंतर प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। काय झालंय तिथे इंदापूरमध्ये मला माहित नाही, पण एवढं मी सांगू शकतो की काही ठिकाणी जर काही मतभेद असेल किंवा काही गैरसमज असेल ते दूर करण्यामध्ये आम्ही सगळे मिळून यशस्वी होणार। आणि प्रत्येकाला हर्षवर्धन पाटील मोठे नेते आहे, त्यांनाही सन्मानाने योग्य रीतीनं जे काही आम्हाला सांगायचं असेल आम्ही करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।